जगातील देशातील युद्धानंतर भारतामध्ये गॅस सिलेंडरबाबत अनेक अफवा त्या पसरल्या। त्याच्यानंतर केंद्र सरकारने ग्रामीण भागामध्ये 45 दिवसानंतर सिलेंडर मिळणार आणि शहरी भागामध्ये 25 दिवसानंतर सिलेंडर मिळणार हे सांगितलं। ग्रामीण भागामधली काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत। खरं तर आता या ठिकाणी काल जर बघितलं तर खूप गर्दी होती, मात्र ज्या पद्धतीने जिल्हा प्रशासनानं सूचना दिल्यात की घरगुती गॅस हा घरामध्ये घरपोच देऊन मगच या ठिकाणी सेवा द्यायची आहे, म्हणजे या ठिकाणी गॅस मिळणार नाही, तुम्हाला तुमच्या घरामध्ये गॅस मिळेल, कुणीही गर्दी करू नका, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या। आत्ताच्या घडीला तुमच्या समोर काय अडचणी येत आहेत हे सगळं वितरण करत असताना आणि आता 45 दिवस केलेले आहेत। आता म्हणजे 45 दिवसाचं वितरण काल परवापर्यंत 30 दिवसाचे होते आणि कालपासून तुम्ही 45 दिवस केलेला आहे। याचा हे वेळेला ड्रॉबॅक म्हणजे वेळेला लोक इथे येऊन परत जायला आलेले आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की बुकिंग करा, तुम्हाला आम्ही घरपोच सिलेंडर देतो, तरी सुद्धा इकडे लोक गर्दी होते। आता काल आम्हाला देवस्थानी सांगितल्या पद्धतीने आम्ही इथं पूर्ण इथली डिलिव्हरी बंद केलेली आहे, ऑफिसची डिलिव्हरी बंद केलेली आहे आणि आता सगळ्यांना घरपोच सिलेंडर मिळणार आणि सिलेंडरचा साठा मुबलक आहे। फक्त लोकांनी जास्त पेशंट ठेवायला पाहिजे, पॅनिक लोकांनी होऊ नये, ही खबरदारी घेतली पाहिजे लोकांनी। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत। शहरी भागामध्ये 25 दिवस आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 45 दिवस केलेले आहेत, काय याचा परिणाम होईल असं वाटतं? जेणेकरून 25 दिवसच करायला पाहिजे, कारण का आता चुलीची सवय मोडलेलीच आहे सरासरी आणि ग्रामीणला कसं एकच टाकी असते ना, डबल कनेक्शन नाही आहे, त्याच्यामुळं कसं आहे 25 दिवस करायच पाहिजे त्यांनी, एवढंच, दुसरं काय नाही। 45 दिवस केलेले आहेत ग्रामीण भागामध्ये सिलेंडर मिळण्यासंदर्भातलं, हे तुम्हाला मान्य आहे का किंवा काय अडचणी येतात त्याच्यामुळे? अडचण म्हणजे लोकांना याचा खूप प्रॉब्लेम व्हायला लागला आहे, त्याच्यामुळे 25 दिवसाचं गॅस सिलेंडर मिळावं ही आमची अपेक्षा आहे। तुमच्याकडे सिलेंडर किती आहेत, एक आहेत का दोन आहेत? दोन आहेत, दोन आहेत। दोन आहेत। मग कशी अडचण येणार? पण कसं आहे साहेब, आम्ही का दुसऱ्या कोणाला देत नाही, आमचं आम्ही स्वतःच वापरतोय, तर सुद्धा म्हणजे कसं डिलिव्हरी करते वेळी जरासं लेट होतं, हे होतं, त्याच्यामुळे जरासं हे व्हायला लागलंय। म्हणजे ज्यांच्याकडे खूप ग्रामीण भागामध्ये सिंगल सिलेंडर आहेत त्यांच्याकडून आपण ग्रामीण भागामध्ये मोस्टली सिंगलच सिलेंडर वापरतात, त्यामुळे अडचण होते। काय होते? कसं होते, आता ग्रामीण भागामध्ये बघायचं झालं तर सिंगल टाकीचं कनेक्शन बऱ्यापैकी जास्त आहेत आणि पहिल्यासारखं आता जे काय चुलीवर जे जेवण करत होते ते आता बऱ्यापैकी ग्रामीण भागात पण कमी झालेलं आहे आणि सरकारने जे काय 45 दिवसाची अट घालून जे हे केलेलं आहे ते कमीत कमी 25 दिवसावर देऊन सहकार्य केलं पाहिजे ग्रामीण भागात। म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने शहरी भागामध्ये 25 दिवस केलेलं आहे त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये देखील 25 दिवस करा, कारण ग्रामीण भागातील आता चुली पेटवण्याचं जे प्रमाण आहे ते पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि अशावेळी सगळ्यांच्याकडे सिंगल कनेक्शन असतं गॅसचं आणि त्यामुळे कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे 25 दिवसाचा जो आधीचा जो नियम होता त्याच पद्धतीने सिलेंडर मिळावा अशा पद्धतीची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांची आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, राशिवडे, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।